बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय। बुधवारी सकाळी बारामती इथं त्यांचं विमान कोसळलं। बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याचं वृत्त आहे। विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला। अजित पवार पंचायत निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला जात होते। महाराष्ट्र हवाई वाहतूक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगसाठी बारामती विमानतळाजवळ येत होतं। सुरुवातीला पायलटला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती, म्हणून त्याने विमान जास्त उंचीवर नेलं। रिपोर्टनुसार त्यावेळी दृश्यमानता सुमारे 2000 मीटर होती। विमान लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आला। या दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरलं आणि क्रॅश झालं। त्यानंतर लगेचच त्यात आग लागली। लँडिंग दरम्यान पायलटने कोणतेही आपत्कालीन सिग्नल दिले नाहीत असेही वृत्त आहे। त्याने मेडे कॉल देखील केला नाही। घटनेच्या वेळी बारामती फ्लाइंग क्लबमध्ये कोणतेही विमान उडत नव्हतं। दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत येणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणाला आज एक मोठा धक्का बसलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अचानक निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे। त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। अनेक नेते, कार्यकर्ते आणि नागरिक या घटनेनं स्तब्ध झालेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनेवर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवार यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या अकाली निधनावर दुःख व्यक्त केलं। राज ठाकरेंनी लिहिलं की महाराष्ट्राने एक उमदा नेता गमावला असून त्यांच्या विचारांनी आणि नेतृत्वानं राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठसा उमटवला होता। राज ठाकरे यांच्या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचा आदर व्यक्त केला असून त्यांच्या कार्याची आठवण सर्वांच्या मनात कायम राहील असं सांगितलं। या भावनिक पोस्टद्वारे त्यांनी संपूर्ण राज्याला आणि राजकीय समुदायाला या दुःखद घटनेची जाणीव करून दिली। त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी पसरल्याचं जाणवतंय, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। बुधवारी सकाळी बारामतीत झालेल्या या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला। सर्व मृतदेह अत्यंत जळालेल्या अवस्थेत आढळून आले। अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळामुळे पटली। राजकीय जीवनात घड्याळ हेच चिन्ह घेऊन अजित पवारांचा संपूर्ण प्रवास झाला आणि त्याच घड्याळाने त्यांच्या आयुष्याची शेवटची ओळख पटवणं हा नियतीचा अत्यंत क्रूर खेळ असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे। या अपघाताने संपूर्ण राज्य हादरून गेलं असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे। अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राने एक अनुभवी, आक्रमक आणि प्रभावी नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जाते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बारामतीत अजित पवार यांच्या 4 प्रचार सभा नियोजित होत्या। या सभांसाठी ते नेहमीप्रमाणे सकाळी लवकर घराबाहेर पडले। सर्व कामे उरकून सकाळी ठीक 8:10 अजित पवार मुंबईहून खाजगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले। नियोजनानुसार लँडिंगनंतर थेट प्रचार दौऱ्याला सुरुवात होणार होती, मात्र नियतीनं वेगळाच घाव घातला आणि हा दौरा कधीही न भरून येणाऱ्या शोकांतिकेत बदलला। सकाळी 8:46 सुमारास बारामतीत लँडिंग करत असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला। लँडिंगच्या ऐन क्षणी विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी एअरपोर्टपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोजूवावी परिसरातील शेतात कोसळलं। अपघात इतका जबरदस्त होता की विमानाचे तुकडे झाले आणि काही क्षणातच विमानाला भीषण आग लागली। राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात समोर आलेल्या अपघाताच्या वृत्तांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी अस्वस्थता निर्माण केली आहे। या घडामोडीनंतर अनेक नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। विशेष म्हणजे अजित पवार यांच्या विरोधात सातत्याने संघर्ष करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेली भावनिक प्रतिक्रिया सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतीये।
राजकीय मतभेद असले तरी मानवी नातेसंबंध आणि संवेदना या पलीकडे काहीच नसतं, हेच त्यांच्या प्रतिक्रियेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दात सांगितलं की डोकं सुन्न झालंय, विश्वासच बसत नाही. त्यांनी पुढे सांगितलं की अजित पवार यांच्या विरोधात त्यांनी वैचारिक आणि सार्वजनिक पातळीवर जीवापाड संघर्ष केलाय आणि तो संघर्ष आयुष्यभर सुरू ठेवण्याची त्यांची तयारी होती. मात्र अपघाताच्या या बातम्यांनी मनाला जबर धक्का दिला असून राजकारण बाजूला पडून माणूस म्हणून मन हादरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मी विरोध केला, प्रश्न विचारले, आंदोलनं केली, पण हे घडणं खूप चुकीचं आहे असं म्हणत दमानिया यांनी कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता आपली भूमिका मांडली. त्यांच्या मते लोकशाहीत विरोध हा आवश्यकच असतो, पण अचानक समोर येणाऱ्या अशा घटनांनी सर्वच समीकरणं बदलून जातात. त्यांनी व्यक्त केलेला धक्का इतका तीव्र होता की हे स्वीकारणं शक्य होत नाही. अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्यात, ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजितदादा हे अतिशय संघर्षातून तयार झालेले अशा प्रकारचे नेतृत्व होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात असं देखील फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान अजित पवार देत होते. अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारं आहे. वैयक्तिक माझ्यासाठी एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र मला सोडून गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व लवकरच बारामतीकडे रवाना होतोय. सकाळपासूनच मी सर्वांच्या संपर्कात आहे. माननीय प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या सर्व परिस्थितीची कल्पना दिलेली आहे. त्यांनी याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केले. संपूर्ण देशातच या सर्व प्रकारामुळे हळहळ पसरली आहे. अजित पवार यांच्या कुटुंबांशी चर्चा करून पुढच्या सर्व गोष्टी ठरवण्यात येतील. सकाळी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणं झालंय. तसंच पार्थ पवार यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. बारामतीमध्ये शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली आहे. तसंच राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आज महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनकाळातील काळा दिवस आहे. अजित पवार यांच्यासारखा कार्यक्षम आणि रोखठोक नेता आपल्यातून निघून गेलाय. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण आता बेचव आणि अळणी होईल. त्यांचे मुख्यमंत्री पदाचं स्वप्नच अधुरं राहिलं. अशा अत्यंत भावुक शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाच्या अपघाताची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजित पवार सही सलामत अपघातातून बाहेर यावेत. पण दुर्दैवानं धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली. अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण बेचव आणि अळणी होईल. त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास, रोखठोक आणि कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता असं होतं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अजित पवारांच्या कामाची पद्धत, प्रशासनावरची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांचे एक नाते होते आणि त्याच बारामतीत त्यांना मृत्यू यावा हा विचित्र योगायोग आहे. अजित पवारांना कधी श्रद्धांजली वाहावी लागेल असं कधीही मनात आलं नाही. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि नंतर गेल्या 2-2.5 वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्रात शरद पवारांशिवाय राजकारण सुरू केलं. त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल असं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून अजित पवारांचा नावलौकिक होता. त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे राजकारणासाठी वापरलंच, पण कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी आणि विकासासाठी देखील वापरलं. त्यांच्या बोलण्यात कधी राग किंवा चीड आली की पटकन एखादे विनोदी वाक्य टाकून ते संपूर्ण वातावरण हस्तखेळतं ठेवण्याची त्यांची कसब होती असं संजय राऊत म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मला मोठा भाऊ हरपल्याचं दुःख झालंय, अशी भावना सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार वयाने मोठे होते. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. हे डोंगरा एवढं दुःख पचवण्याची क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अजित पवार चुकीला चूक म्हणत होते. ते मनाने अतिशय निर्मळ होते. त्याचा अनुभव मी स्वतः घेतलाय. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळातही काम केलंय. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं.
सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अजित पवार यांनी या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याचे उत्कृष्ट काम केले. त्याचा अनुभव मला आहे. एकदा करायचं ठरवलं की ते करायचंच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. होत नसेल तर होणार नाही असं ते ठामपणे सांगायचे. असा स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिला. मी असेल, मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं. आमच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. दादा पहाटे लवकर उठून कामाला लागत होते. देवेंद्र दिवसभर काम करतात. ते पुढं म्हणाले, अजित पवारांनी पहाटे 6 वाजता वेळ दिल्याचं अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलं आहे. अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरवलाय. खरं म्हणजे काल परवाच सरन्यायाधीशांसोबतच्या एका कार्यक्रमात आमची भेट झाली. ते येण्यापूर्वी आम्ही तिथंच एका चेंबरमध्ये बसलो होतो. त्यावेळी झालेल्या चर्चा, गप्पा, गोष्टी आज मला त्यांच्या अपघाताची बातमी कळली तेव्हा डोळ्यासमोरून गेल्या. अजित पवार माझ्यापेक्षा वयाने आणि राजकारणाने मोठे होते. त्यांना राज्यातील अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अनेक विषय हाताळले होते. त्याचा राज्याला फायदा होत होता. मंत्रिमंडळात देखील ज्यावेळी काही विषय यायचे त्यावेळी आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे, आपल्या सर्वांना काटकसर करावी लागेल असं ते निर्भीडपणे सांगत होते. शिस्तीचा नेता म्हणूनही त्यांना अनुभवलं. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे न भरून येणारं नुकसान झालंय. आज बारामती इथं अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बारामतीच्या दौऱ्यावर आले होते, परंतु काळानं घात केला. अजित पवार हे काम करणारे नेता म्हणून ओळखले जायचे. सकाळी 6 पासूनच अजितदादा आपल्या कामाला सुरुवात करायचे. या अपघातापूर्वी देखील अजित पवारांनी अनेक मोठे निर्णय तसंच काम पूर्ण केल्याचं समोर आलंय. मुंबईत अजित पवारांनी केलेल्या कामाचा तपशील समोर आलाय. मुंबईत असले की अजित पवार सकाळी 8:30 वाजता मंत्रालयात येऊन कामकाजाला सुरुवात करायचे. तसंच काल देखील म्हणजे मंगळवारी सकाळी 8:30 वाजता अजित पवार मंत्रालयात हजर होते. त्यांच्याकडे आलेल्या सर्व फाईल्स त्यांनी क्लिअर केल्या. त्यानंतर वित्त विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, जीएसटी आयुक्त, एक्साईज आयुक्त यांच्या समेत या आर्थिक वर्षात राज्याला मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा त्यांनी घेतला. उत्पन्न वाढीच्या सूचना सर्व सचिवांना दिल्या. ही बैठक 1.5 तास चालली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठकीसंदर्भात चर्चा करून ते कॅबिनेट बैठकीला गेले. कॅबिनेट बैठकीनंतर ते पायाभूत सुविधा समिती बैठकीला देखील उपस्थित राहिले. त्यानंतर पुन्हा दालनात गेले. तिथं चंद्रकांत पाटील यांनी त्यांची चर्चा झाली. हे आटोपून ते 2:30 वाजता देवगिरीकडे रवाना झाले. एकंदरीतच यातून हे लक्षात आलं असेल की शेवटच्या दिवशी देखील राज्याचे आर्थिक उत्पन्न कसं वाढेल यासाठी ते कार्यरत असल्याचं दिसून आलं. अजित पवारांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाविषयी माहिती देणारं एक ट्विट देखील केलं होतं. 27 तारखेला दुपारी 3:16 त्यांनी ट्विट केलं होतं. हे ट्विट त्यांचं शेवटचं ट्विट ठरलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.